राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? ऑगस्ट क्रांती दिन ना निमित्त तुम्ही ऑगस्ट मैदानामध्ये आलेला आहेत, नेमकं काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या असलेल्या प्रेरणेतून आपण त्यावेळेला सातत्याने ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही येतो, नतमस्तक होतो आणि या ठिकाणून नवीन प्रेरणा घेऊन आम्ही काम करायला सुरुवात करतो। महात्मा गांधीने करो या मरोचा नारा दिला आणि देशाच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी या ऑगस्ट क्रांती या मैदानावरून पडले। याला गोवालिया टँक म्हणून नाव होतं, जिथं अनेक क्रांती करणाऱ्यांवर गोळीबार झाला होता। ब्रिटिशांना चले जावचा नारा हेतूनच दिला गेला होता। देश स्वतंत्र झाला, आम्ही येतो, प्रेरणा घेतो, पुढची क्रांती करायची, लढायची ह्या ठिकाणी प्रेरणा मिळते म्हणून आम्ही सगळेजण येत असतो। मला वाटतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर खरोखरच ज्या उद्देशाने बलिदान केलेल्या माध्यमातून आज देश तसा आहे का याचा विचार करून सर्वसामान्य जनते युवा वर्गाच्या बाबतीमध्ये आम्ही भविष्य काळामध्ये काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊन कामकाज करणार आहोत। सर, आपण बघतोय की महाविकास आघाडी, जर तुम्ही महाविकास आघाडीचा उल्लेख केला, महाविकास आघाडीच्या अनेक दिवस झाल्या बैठका झालेल्या नाही आहेत। महाविकास आघाडी एकत्रित जे आहे आंदोलनाला उतरत नाही आहे। महाविकास आघाडीमध्ये एकमत किंवा एकी आहे का? खरं म्हटलं तर ही माझी स्वतःची भूमिका होती। मी मागच्या वेळेला ज्यावेळेला एक आमदारांची विधिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्यावेळेला चर्चा झाली होती त्यावेळेला मी स्वतः हा मुद्दा मांडला होता। संजय राऊतजी होते, उद्धवजी ठाकरे साहेब होते, सगळेजण होते, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ, बंटी पाटील, आम्ही सगळे होतो। आमचं ठरलं होतं की एकत्रितपणे बसून आपण महाराष्ट्रामध्ये काही निर्णय घ्यायचे झाले, आंदोलनं असेल किंवा विचार घ्यायचा तर एकत्रित केलं तर बरं होईल। परंतु अजून तशा प्रकारचा बैठकीचा आमचं कुठं एकत्र आम्ही आलेलो नाही आहे। कुठे अडते नेमकं? अर्थ असं नाही, आता योग्य वेळेला आम्ही त्याप्रमाणे बैठकीचा पुढाकार घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र बसण्याचा प्रयत्न करू। सर, दुसरीकडे आपण बघतोय की झेनझी लोकांच्या आंदोलनानंतर प्रत्येक पक्ष जे आहे ते झेनझी सोबत जे आहे संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय। राष्ट्रवादीकडनं काही असे कार्यक्रम केले जात आहेत का? नाही, खरं म्हटलं तर युवा वर्ग क्रांती करू शकतो हे जंतर मंतरवरून आपण पाहिलेलं आहे। आम्ही आता युवकांच्या आंदोलनापेक्षा युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि त्यांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर बघितलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जिथं औद्योगिक क्षेत्र उभं राहतं तिथल्याच भूमिपुत्रांना, तिथल्या युवकांना नोकरी मिळावी अशा प्रकारचा कायदा केलेला आहे। परंतु देशाच्या कायद्यामध्ये ज्या प्रकारे बदल केलेला आहे त्या बदलामध्ये बघितल्यानंतर युवा वर्गाला कायमस्वरूपाची नोकरी हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे। मग विद्यार्थी आणि युवकांचा कार्यक्रम आम्ही आता पक्षामध्ये फेरबदल करतो आहे। नंतर आम्ही 100% मागच्या वेळेलाच हा प्रोग्राम तयार केलेला आहे। या असलेल्या राज्यातल्या युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्ष प्रत्यक्ष कृती म्हणून कामाला हातात घेईल आणि बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करण्यासाठी जिथं औद्योगिक क्षेत्र आहे, जिथं IT पार्क आहे, जिथे जिथं त्या नोकरी उपलब्ध होऊ शकतात तिथं 100% आम्ही जाऊन क्रांती करू। तुमच्याच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत तुमच्या सर्व 8 खासदारांसोबत। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते NDAच्या घटक पक्षांसोबत आणि पक्ष सोडून आलेल्या काही खासदारांसोबत बैठक घेतली होती। आता सुप्रिया सुळे जे आहेत त्यांच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहे। भेटीचं नेमकं कारण काही? मागच्या वेळेला पवारसाहेबसुद्धा भेटले। काय असं आहे की लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, देशाचे पंतप्रधान भेटतात, जसं इथं अधिवेशन चालू आलं तर राज्याचे मुख्यमंत्री इथं भेटतात। आता या विकास कामं, अडचणी, प्रश्न, महाराष्ट्राचे विषय आपण जर बघितलं असं झेनझींचं आंदोलन आणि पवारसाहेबांची भेट हा योगायोग असेल किंवा ते मिटण्याचा योगायोग असेल। अनुभवी व्यक्तिमत्वाचा, अनुभवी असलेल्या नेतृत्वाचं ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी माहिती घेतो, सल्ला घेतला तर त्याचा मार्ग निघू शकतो याचा संदेश या आंदोलनात झाला। कालही सुप्रियाताईंनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भातून आम्ही या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि खासदारांच्या प्रश्नासाठी जर एकत्रितपणे गेले तर त्याला वेगळा अर्थ लावू नये। अमोल मिटकरी जे त्यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। काय अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी तुमच्या पक्षाच्या काही संपर्कात वगैरे आहे का? अमोल मिटकरी माझ्यासारखे सहकारी आहेत, चांगले मित्र आहेत। पक्षाच्या मागच्या घडामोडीमध्ये अजितदादा आणि आम्ही सगळे एकत्र असताना त्यांनी फार चांगल्या प्रकारचं काम करून महाराष्ट्रामध्ये वक्तृत्व चांगलं आहे। मी मागच्या वेळेला त्यांना सांगितलं तर येत असेल तर तुमचं स्वागत करतो। आता पवारसाहेबांना भेटलेले आहेत, पण पवारसाहेबांच्या आदरयुक्त त्यांचा एक त्यांना भावना आहे, ते सदिच्छा भेट असेल। त्यांची आणि माझी मैत्री आहे, ते अध्यक्ष म्हणून मला बोलले येतो तर मी त्यांचं स्वागत करेन।
सोबत जे आहे ते शशिकांत शिंदे होते, ज्यांनी असं सांगितलं आहे की एका बाजूला जे आहे ते अमोल मिटकरी यांना पक्षाकडनं जे आहे ते खुली ऑफर आहे. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या बाबतीत सुद्धा जी भूमिका घेतली होती त्याचं समर्थन सुद्धा शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह ज्योत्सना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.